नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण TRTI संबंधित एक नवीन अपडेट आलेली आहे. जसे की आपण जे TRTI पोलीस भरतीसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन करतो, तर त्यासाठी आपल्याला जे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे किंवा कास्ट सर्टिफिकेट आहे, तर अशा प्रकारचे जे डॉक्युमेंट आहे तर ते आपल्याला त्या ठिकाणी रिक्वायर असतात. आणि काही विद्यार्थ्यांकडे जी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे तर तो अवेलेबल नसल्यामुळे आपल्याला TRTI थ्रू जो ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे तर तो करण्यासाठी त्या ठिकाणी प्रॉब्लेम होतो. आणि त्यासाठी TRTI थ्रू आपल्याला एक शिफारस पत्र देण्यात येते. त्यानुसार आपण जो ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे कास्ट व्हॅलिडिटीसाठी तर ते ॲप्लिकेशन आपण त्या ठिकाणी करत असतो. त्यासाठी जी अपडेट आहे तर ती आलेली आहे. AI थ्रू त्या ठिकाणी आपले जे डॉक्युमेंट आहे तर ते चेक होणार आणि त्यानंतर जे ॲप्लिकेशन वगैरे आहे तर ते आपले अप्रूव्ह होणार. तर त्या संबंधित जी अपडेट आहे तर ती आलेली आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर या ठिकाणी आपण TRTIच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट केलेलं आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो जी बातमी दिलेली आहे तर त्या ठिकाणी आपण एक नवीन नोटिफिकेशन पाहू शकतो. तर या ठिकाणी आपण अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती अंतर्गत वापरण्यात येणाऱ्या आदिवासी प्रमाण प्रणाली म्हणजेच ट्रायबलमध्ये ब्लॉकचेन व कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI या तंत्रज्ञानांचा अंतर्भाव करण्याबाबत तर AI सिस्टम जी आहे तर ती त्या ठिकाणी इम्प्रूव्ह करण्यात आलेली आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्याला टेंडरचं जी नोटीस आहे तर ती दिलेली आहे. तर कशा पद्धतीने जे AI आहे तर ती सिस्टम त्या ठिकाणी ब्लॉकचेन बसवण्यात येणार आहे आणि आपले जे डॉक्युमेंट आहे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल किंवा कास्ट व्हॅलिडिटी असेल तर अशा प्रकारचे जे डॉक्युमेंट आपण त्या ठिकाणी इश्यू करतो तर ते डॉक्युमेंट या ठिकाणी TRTI थ्रू ऑनलाईन व्हेरिफिकेशन होणार आहे आणि त्यानंतर आपले जे ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे तर ते अप्रूव्ह होणार आहे.